नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पहिल्या सत्रातलं भूगोलचं शेवटचं प्रकरण बघणार आहोत. ते म्हणजे प्रकरण क्रमांक 7 भारतातील भूमी संसाधन असं भूगोलचं या सत्रातलं शेवटचं प्रकरण आहे. यानंतर आपल्याला दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमाला सुरुवात करायची आहे सोमवारपासून. पण हे शेवटचं प्रकरण जे आहे, जसं मी आत्तापर्यंतच्या एक 6-7 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी 30% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. तर या प्रकरणामधील भारतातील प्रमुख पिके असा म्हणून एक संदर्भ आहे, तर तो या प्रकरणातला गाळलेला आहे. पण बाकीचा जो भाग आहे तो आपल्याला या पाठातला बघायचा आहे. तर भारतातील भूमी संसाधन या पाठामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, तर भारतातील जमिनीचा वापर म्हणजे जी आपल्या देशाला मिळालेली जमीन आहे, शेतजमीन, तर या शेतजमिनीचा किती प्रमाणात वापर केला जातो किंवा त्या जमिनीवर काय काय आहे तो एक भाग बघायचा आहे. त्यानंतर भारतातील शेती आणि त्याचं एकंदर महत्त्व काय आहे तो भाग आहे. त्यानंतर भारतातील शेतीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. आणि पुढचा भाग शेवटचा जो आहे तो भारतातील पिकांचा आहे, मग ज्याच्यामध्ये साधारण अन्नधान्य पिके आहेत, नगदी पिकं आहेत, व्यापारी पिकं आहेत, बागायती पिकं आहेत, असा थोडासा भाग आहे तो गाळलेला आहे. पण आपण थोडक्यात एका व्हिडिओच्या माध्यमातून पिकांवरती सुद्धा प्रकाश टाकणार आहोत. तर बघू आपण या प्रकरणातला पहिला टप्पा, तो म्हणजे भारतातील जमिनीचा वापर आणि शेतीचं एकंदर महत्त्व काय आहे ते. तर आपल्या देशामध्ये उपलब्ध असलेली जमीन म्हणजे जगाच्या तुलनेमध्ये फक्त 3% आपल्याला जमीन मिळालेली आहे. आणि एकंदर आपल्या देशातील लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर भरमसाठ लोकसंख्या आहे. आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येला उपलब्ध असलेली जमीन ही अतिशय अल्प आहे. पण तरीसुद्धा आपण साधारण 1969 सालापासून जर बघितलं तर वाढत्या लोकसंख्येला अनुरूप उपलब्ध असलेली जमीन आपण मोठ्या प्रमाणावर तिचा वापर करून अन्नधान्याचा तुटवडा पडणार नाही अशा पद्धतीनं आपण आज शेती करतो आहोत, जमिनीचा वापर करतो आहोत. तर याच जमिनीचा म्हणजे मग अरण्यांसाठी असेल किंवा शेतीसाठी असेल, त्याच्या उत्पादनासाठी जो उपयोग केला जातो त्याला जमिनीचा वापर असं म्हणतात. पण जसं आपण भूगोलच्या साधारण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये एक संदर्भ बघितलेला होता, जसं भारतीय हवामानावर परिणाम करणारे घटक किंवा नैसर्गिक वनस्पतीवर परिणाम करणारे घटक, तसंच इथे सुद्धा जमिनीचा वापर हा कशावर अवलंबून आहे ते सुद्धा म्हणजे परिणाम करणारे घटक इथे सुद्धा आहेत. तर साधारण आपल्या देशातील हवामान याच्यानुसार जमिनीचा वापर ठरतो की ती कशा पद्धतीनं वापरली जावी. दुसरं आहे जी मातीचे प्रकार आहेत वेगवेगळे, आपण 5व्या प्रकरणामध्ये ते बघितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारची माती आपल्या देशामध्ये आहे आणि प्रत्येक मातीमध्ये सुपीकतेचं प्रमाण हे कमी जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे माती कशा पद्धतीची आहे त्यानुसार वापर ठरतो. त्यानंतर जमिनीवर असणारी लोकसंख्येची घनता किती प्रमाणात आहे. आता खरं तर आपल्या भूगोलमध्येच लोकसंख्या नावाचं प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये लोकसंख्येची घनता हा संदर्भ आहे. तर तिथे आपल्याला ही संकल्पना समजेल की लोकसंख्येची घनता कशाला म्हणतात. तर त्या लोकसंख्येच्या म्हणजे दाट लोकवस्ती जिथे आहे तिथे जमिनीचा वापर कशा पद्धतीनं करायचा ते ठरतो. त्यानंतर एकंदर सामाजिक आणि आर्थिक घटक कसे आहेत, म्हणजे समाजाची जमिनीकडे बघण्याची दृष्टी कशी आहे, ती आपण पिकासाठी म्हणजे वापरायची की इतर कुठल्या वापरासाठी त्याचा उपयोग करायचा हे ठरतं. त्यामुळे समाजाची रचना कशी आहे, आर्थिक साधनं कोणती आहेत, म्हणजे पैसा जसं भांडवल असेल त्या पद्धतीनं शेती केली जाते. अल्पभूधारक किंवा गरीब शेतकरी जे आहेत ते अधिक भांडवल गुंतवण्याचा प्रयत्न करत नाहीत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत. त्यामुळे तिथे शेतकऱ्यांकडे किंवा व्यक्तीकडे असणारा पैसा किती प्रमाणात आहे त्यानुसार जमिनीचा वापर ठरतो. त्यामुळे आर्थिक घटक एक महत्त्वाचा आहे. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे तांत्रिक घटक, तंत्रज्ञान, जे आत्ता आपण शेती अवजारे बघतो की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणावरती
शेतीच्या अवजारांमध्ये फरक पडलेला आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान आपण कशा पद्धतीनं वापरू शकतो याच्यावरती सुद्धा जमिनीचा वापर ठरतो. तर असे साधारण एक 6-7 घटक आहेत. म्हणजे हवामान, मातीचा प्रकार, लोकसंख्येची घनता, सामाजिक घटक, आर्थिक घटक आणि तांत्रिक घटक याच्यावर साधारण जमिनीचा वापर अवलंबून असलेला दिसतो. तर हा 2 मार्कांसाठी प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की कोणत्या घटकावर जमिनीचा वापर अवलंबून असतो. तर हे लक्षात ठेवा. यानंतर पुढे आहे जमिनीचे प्रकार. साधारण 7 जमिनीचे प्रकार या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ज्यामध्ये साधारण पहिला प्रकार दिलेला आहे लागवडीखालील जमीन, दुसरा प्रकार आहे बिगर लागवडीखालील जमीन, त्यानंतर पुढचा प्रकार आहे की वापरात नसलेली परंतु लागवडीस योग्य जमीन, त्यानंतर चौथा प्रकार आहे गवताळ कुरणे किंवा त्याला गायरान असं म्हटलेलं आहे, त्यानंतर 5वा प्रकार आहे अरण्यव्याप्त जमीन, 6वा प्रकार आहे पडीक जमीन आणि 7वा प्रकार आहे इतर जमीन. तर असे साधारण 7 प्रकार 7 विभाग या ठिकाणी जमिनीचे तयार करण्यात आलेले आहेत. तर ते बघू आपण की का हे जमिनीचे प्रकार निर्माण करण्यात आले आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की साधारण आपल्या देशाला जगाच्या तुलनेमध्ये फक्त 2.3% खरं तर अशी जमीन मिळालेली आहे. तर या 2.3% जमिनीचे 100% करायचे आणि मग या 100% जमिनीचा असा 7 प्रकारांमध्ये याने विभागणी केलेली आपल्याला दिसते. तर याच्यातला पहिला प्रकार आहे लागवडीखालील एकूण जमीन. आता लागवडीखालील एकूण जमीन म्हणजे काय, तर शेतीसाठी उपयुक्त असलेली जमीन असं याला आपण म्हणू शकेन. म्हणजे आपल्या देशाला लाभलेली 2.3% जमीन ज्याचं 100% केलं तर या 100%पैकी आपल्या देशात शेतीसाठी लायक अतिशय चांगल्या दर्जाची जमीन फक्त 42.2% इतकी जमीन आहे की ज्या जमिनीवरती चांगल्या पद्धतीनं वर्षातनं 2 ते 3 पिके किंवा 3 ते 4 पिकं घेतली जाऊ शकतील अशी जमीन जी आहे ती म्हणजे 42.2%. त्यामुळे शेतीसाठी अतिशय लायक समजली जाणारी ही जमीन आहे. तर ही लागवडीखालील जमीन सर्वात जास्त जर कुठे आहे तर पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त लागवडीखालील जमीन असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे याचा संदर्भ जर बघितला तर उत्तरेकडील जी मैदानी प्रदेश आहे याच ठिकाणी खऱ्या अर्थानं लागवडीखालील जमीन आपल्याला असलेली दिसते. पुढे दुसरा आहे अरण्यव्याप्त जमीन. म्हणजे आपल्या देशातील एकंदर जमिनीवरती अरण्य किती टक्के जमिनीवर आहेत तर तो एक भाग दिलेला आहे. तर साधारण एकूण जमिनीपैकी 22.8% इतक्या जमिनीवरती जंगल आहे आणि याच्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात जंगल जर कुठे असेल तर पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या 4 राज्यांमध्ये अतिशय अल्प प्रमाणामध्ये जंगल असलेलं दिसतं. त्यामुळे आपल्या देशातील 25% जमीन ही अरण्यानंच व्यापलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे लागवडीखालील जमिनीनंतर दुसरा जर मोठा भाग कुठला असेल तर तो जंगलांचा असलेला दिसतो. त्यानंतर तिसरी आहे बिगर लागवडीखालील जमीन. आता बिगर लागवडीखालील जमीन कशाला म्हणायचं तर जिथे घरं आहेत, जिथे रस्ते आहेत, जिथे रेल्वेचे ट्रॅक आहेत किंवा रेल्वे मार्ग आहेत, पर्वत आहेत, वाळवंट आहेत किंवा कालवे आहेत, अशा ठिकाणी जी जमीन आहे तर त्याला बिगर लागवडीखालील जमीन म्हणतात. की जी जमीन कधीही शेतीसाठी वापरली जाऊ शकणार नाही. कारण आता घरं जिथे बांधलेले आहेत ती जमीन तर शेतीसाठी येणारच नाही. जिथे रस्ते बांधलेले आहेत ती जमीन येणार नाही. जिथे कालवे आहेत, पर्वत आहेत, वाळवंट आहेत या ठिकाणी सुद्धा आपण शेती करू शकणार नाही. म्हणून याला बिगर लागवडीखालील जमीन असं म्हटलं जातं. तर साधारण अशी घरं, रस्ते, रेल्वे, कालवे, पर्वत असलेली एकंदर जमीन साधारण 14.1% इतकं असलेले आपल्याला दिसते. तर सगळ्यात जास्त बिगर लागवडीखालील जमीन जर कुठे असेल तर आसाम, मणिपूर, सिक्कीम या ठिकाणी सर्वात जास्त बिगर लागवडीखालील जमीन आहे. तर सर्वात कमी प्रमाणात बिगर लागवडीची जमीन कुठे असेल तर ती गोवा, केरळ, ओरिसा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये अतिशय अल्प प्रमाणामध्ये बिगर लागवडीखालील जमीन आहे. पण एकंदर 14.1% इतकी जमीन ही घरं, रस्ते, रेल्वे, कालवे, पर्वत आणि वाळवंटामध्ये व्याप्त असलेले आपल्याला दिसते. पुढे आहे पडीक जमीन. म्हणजे साधारण शेतीच्या लागवडीसाठी
ही जमीन उपयोगात आणली जात नाही, त्याला पडीक जमीन म्हणून आपण ओळखतो. जी खडकाळ असेल, जी शेतीला लायक समजली जात नाही, तर साधारण ही 8.2% इतकी जमीन आहे. म्हणजे याचंही प्रमाण खरं तर बघितलं तर जास्त आहे. म्हणजे 4थ्या क्रमांकाची जमिनीचं क्षेत्र हे पडीक जमिनीचं आहे, जी मोठ्या प्रमाणावरती पडीक आहे, जी शेतीच्या लागवडीसाठी उपयोगात आणली जात नाही. तर ही कुठे कुठे आहे, तर साधारण मिझोराम, तामिळनाडू, मेघालय या राज्यांमध्ये सर्वात जास्त, तर त्रिपुरा, पुदुच्चेरी, अंदमान निकोबार बेटांमध्ये सर्वात कमी प्रमाणामध्ये पडीक जमीन असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर 5वा प्रकार आहे वापरात नसलेली परंतु शेतीला योग्य असलेली जमीन. आता वापरात नसलेली परंतु शेतीला योग्य असलेली जमीन म्हणजे कुठली, तर जिथे जमीनदार मोठ्या प्रमाणावरती आहे, की ज्यांच्याकडे जमीन मोठ्या प्रमाणावर आहे, पण आपल्या कुटुंबाला जितकी गरज आहे तितकीच ती शेती करतात आणि बाकीची मग ती तशीच पडून राहते. अशी मोठे शेतकरी जे आहेत, की ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावरती जमिनीचं क्षेत्र आहे आणि आपल्या कुटुंबाला जितकी लागेल तितकी ते वापरतात आणि बाकीची तशीच ठेवतात, अशी जी जमीन आहे त्याला वापरात नसलेली परंतु शेतीला योग्य असलेली जमीन म्हणून आपण ओळखतो. तर ही साधारण मेघालय, गोवा, नागालँड आणि राजस्थान या ठिकाणी सर्वात जास्त शेतीला योग्य असलेली पण पडीक असलेली जमीन असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर 6वा प्रकार आहे गवताळ, कुरणे आणि गायरान. तर आपल्या देशामध्ये गवताळ कुरणं, जसं आपण मागच्या एका प्रकरणामध्ये बघितलं होतं, की जिथे जनावरं चारायला जातात तिथे मातीची धूप मोठ्या प्रमाणावरती होते किंवा अरण्याचा नाशसुद्धा मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणून आपल्या देशामध्ये प्रत्येक गावात, खेड्यांमध्ये काही अशी जमीन राखीव ठेवली जाते की जिथे गावातली सगळी जनावरं चारण्यासाठी सोडली जातात. त्यालाच गवताळ कुरण किंवा गायरान जमीन असं म्हणून ओळखली जाते. तर ही आपल्या देशामध्ये साधारण 3.4% इतकी असलेली दिसते. तर ही सगळ्यात जास्त कुठे आहे, तर हिमाचल प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांमध्ये सगळ्यात जास्त गवताळ कुरणं आणि गायरान असलेली जमीन आपल्याला दिसते, की जिथे जनावरं चारण्यासाठी बऱ्याच वेळा ही जमीन वापरली जाते. त्यानंतर इतर जमीन, जो 7वा प्रकार दिलेला आहे तो. आता इतर जमीन म्हणजे कुठली, तर जिथे फळबागा आहेत, नर्सरी आहेत, म्हणजे ज्याला आपण रोपवाटिका असं म्हणतो, किंवा जिथे चहाचे किंवा कॉफीचे मळे आहेत, तर अशा जमिनी म्हणजे अशी पिकं जिथे घेतली जातात तर त्याला इतर जमीन असं म्हटलेलं आहे. म्हणजे जिथे नर्सिंग आपलं काय म्हणतो आपण, रोपवाटिका, फळबागा आणि मळ्यांची लागवड जिथे केली जाते अशी साधारण 1.1% इतकी जमीन असलेली आपल्याला दिसते. आणि ही साधारण आसाम, नागालँड, मेघालय, केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये सर्वात जास्त जमीन ही असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं हे 7 प्रकार या ठिकाणी पाडलेले आहेत, की जिथे आपल्या देशाला लाभलेल्या 2.3% जमिनीचा कसा वापर केला जातो. तर अशा 7 प्रकारांमध्ये आपल्या देशातील जमिनीचा साधारण वापर केला जातो. यानंतर पुढचा भाग जो दिलेला आहे तो शेती, म्हणजे जिथे खऱ्या अर्थानं शेती केली जाते त्याचे नेमके प्रकार काय आहेत, तर तो एक भाग या ठिकाणी दिलेला आहे. तर आपल्या देशामध्ये मानवी गरजा भागवण्यासाठी, म्हणजे अन्नधान्यांच्या उत्पादनासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचं उत्पादन करण्यासाठी जी शेतीची मशागत केली जाते किंवा प्रत्यक्ष पिकांचं उत्पादन घेतलं जातं त्यालाच शेती असं म्हटलं जातं. आता खरं तर शेती करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. म्हणजे मशागत करणं, मग काय म्हणतो की आपण पेरणी करणं, मग त्याची देखभाल करणं, मग मळणी करणं किंवा प्रत्यक्ष पीक हातात घेणं, या सगळ्या प्रक्रियेलाच शेती करणं असं म्हटलं जातं. पण आपल्या देशामध्ये शेतीबरोबरच अनेक तत्सम, म्हणजे शेतीशी परस्परपूरक असलेले व्यवसाय आज केले जातात, त्यालासुद्धा शेती करणं असंच म्हटलं जातं. जिथे कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो, पशुपालन व्यवसाय केला जातो, तर अशासारख्या व्यवसायांनासुद्धा शेतीपूरक व्यवसाय म्हणूनच ओळखलं जातं. आता साधारण याचं महत्त्व काय आहे, म्हणजे शेतीचं महत्त्व अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला 3 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो की भारतीय शेतीचं महत्त्व काय आहे. तर अतिशय महत्त्व आपल्या देशाच्या दृष्टीने तर आहेच, कारण आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 70% लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच असलेला आपल्याला दिसतो.
म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये 65% दिलेलं आहे, पण साधारण 69% आपल्या देशातले लोक हे शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. आणि प्राचीन कालखंडापासून जर आपल्या देशाचा विचार केला तर प्राचीन कालखंडापासून भारतीय जनतेचा, भारतीय व्यक्तींचा जर प्रमुख व्यवसाय कुठला असेल तर तो शेती आहे. आणि एका बाजूला असंही म्हटलं जातं की भारत हा कृषीप्रधान देश आहे. असं का म्हटलं जातं तर याच्या पाठीमागे कारण तेच आहे की आपल्या देशातील बहुसंख्य जनतेचा व्यवसाय हा शेतीच असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे एक इथे महत्त्वाचं तत्त्व लक्षात ठेवायचं आहे की भारतातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. म्हणजे आपल्या देशातील 70% लोकांच्या आर्थिक उत्पन्नाचा स्रोत हा शेती असलेला दिसतो. त्यामुळे 70% लोक ही शेतीवर अवलंबून आहेत, ती शेतीवर जगतात, म्हणून शेती महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट आहे, जर 70% लोक शेती व्यवसायामध्ये असतील तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा सुद्धा शेतीच आहे. जसं मी आत्ता शेतीची व्याख्या सांगितली की जिथे मानवाच्या गरजा भागवण्यासाठी अन्नधान्यांचं उत्पादन केलं जातं, उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचं उत्पादन केलं जातं आणि ते उत्पादन करण्यासाठी जी मशागत केली जाते, प्रक्रिया राबवली जाते, त्यालाच आपण शेती करणं असं म्हणतो. इथे दुसरा मतितार्थ दडलेला आहे, तो म्हणजे उद्योगधंदे. म्हणजे भारतीय शेतीचा कणा असं का म्हटलं जातं तर एका बाजूला 70% शेतकऱ्यांना शेतीच्या माध्यमातून पैसा मिळतो, अर्थार्जन मिळतं, आणि दुसऱ्या बाजूला उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचं बहुसंख्य उत्पादन हे शेतीमधून होतं. आणि म्हणून भारतीय शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे आपल्या देशाची आर्थिक प्रगती ही सुद्धा शेतीवरच अवलंबून असलेली दिसते. हा दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा. पहिला मुद्दा आहे की बहुसंख्य लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. दुसरं तत्त्व, आपल्या देशाची आर्थिक प्रगती, आर्थिक विकास ही शेतीवरच अवलंबून आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी शेती हीच प्रमुख असलेली आपल्याला दिसते. आता जसं मी सांगितलं उद्योगधंदे, पण शेतीच्या माध्यमातून इतर जी पिकं घेतली जातात, मग त्याच्यामध्ये बागायती पिकं असतील, फळं असतील, नगदी पिकं असतील, अन्नधान्य असतील किंवा तृणधान्य असतील, या सगळ्या पिकांचा एकंदर विचार केला तर आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती ही सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, आपल्या देशातील तृतीय क्षेत्रातील व्यवसाय विकासासाठी शेती मदत करते. आता तृतीय व्यवसाय क्षेत्र म्हणजे कुठलं तर सेवा क्षेत्र, म्हणजे वाहतूक आणि दळणवळण क्षेत्र किंवा बँकिंग व्यवसाय. तर या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा आज शेती सहाय्यक ठरताना दिसते. जसं वाहतूक आणि दळणवळण याच्या माध्यमाचा जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीतून उत्पादन होणारा माल कारखान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीच्या साधनांची गरज लागते. म्हणजे वाहतुकीच्या साधनांना विकसित करण्यासाठी शेती मदत करताना दिसते. त्याबरोबर बँकिंग, आपल्या देशातले अनेक आर्थिक व्यवहार हे शेतीशी निगडीत चालतात. त्यामुळे आज बँकिंग क्षेत्रसुद्धा शेतीवर अवलंबून असलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील तिसरा महत्त्वाचा स्रोत असलेला तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्र, या सेवा क्षेत्राच्या विकासासाठी सुद्धा शेती आपल्याला मदत करताना दिसते. पुढे औद्योगिक विकास तर आपल्या पुस्तकातच दिलेलाच आहे की ज्या औद्योगिक विकासासाठी सुद्धा शेती आज महत्त्वाची ठरताना दिसते. पण इथे मात्र दुसऱ्या बाजूनं आपण विचार करायचा की औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी शेती कशी. आता मगाशी मी म्हटलं की शेतीमधून उत्पादित होणारा कच्चा माल हा उद्योगधंद्यांना पुरवला जातो. म्हणजे आपल्या देशातील बहुसंख्य उद्योगधंदे हे शेतीतून उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालावर चालतात. पण इथे दुसऱ्या अर्थानं आपण तत्त्व लक्षात घ्यायचं आहे की औद्योगिक क्षेत्राला शेती कशी सहाय्यक ठरते. तर औद्योगिक क्षेत्राला शेती कशी सहाय्यक ठरते तर आपण आज शेती करण्यासाठी अनेक आधुनिक तंत्रज्ञानानं उत्पादित केलेल्या यंत्रांचा वापर करतो. म्हणजे यंत्र निर्माण करणाऱ्या उद्योगांना सुद्धा आज शेती सहाय्यक ठरताना दिसते. कारण आपण बहुसंख्य उद्योगधंद्यांमध्ये अशी प्रक्रिया बघतो किंवा अशी उत्पादनं बघतो जी शेतीला समोर ठेवून उत्पादित होतात. म्हणजे शेती अप्रत्यक्षरित्या उद्योगधंद्यांच्या नवीन संशोधनाला सहाय्यक ठरताना दिसते, यंत्र निर्माण करणाऱ्या उद्योगांना सहाय्यक ठरताना दिसते. त्यामुळे अशा वेगळ्या अंगानं सुद्धा औद्योगिक विकासासाठी आज शेती महत्त्वाची ठरताना दिसते. त्यामुळे शेती याचं महत्त्व जे आहे ते अनेक अंगानं
महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला दिसतं. त्यामुळे हा 3 मार्कांसाठी प्रश्न आहे आणि असे एक 5 ते 6 मुद्दे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2 संदर्भ बघितलेले आहेत. ते म्हणजे पहिला प्रकार, आपल्या देशातील एकंदर जमिनीचा वापर कोणकोणत्या पद्धतीने केला जातो, जी 7 विभाग दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये लागवडीखालील जमीन, अरण्यव्याप्त जमीन, बिगर लागवडीखालील जमीन, पडीक जमीन, वापरात नसलेली परंतु शेतीला योग्य असलेली जमीन, गवताळपूर्ण किंवा गायरान जमीन आणि इतर जमीन, अशा 7 विभागांमध्ये जमिनीचा वापर केला जातो. आणि दुसरा संदर्भ आपण बघितला तो म्हणजे शेती कशाला म्हणतात, ज्यामध्ये मानवाच्या गरजा भागवण्यासाठी अन्नधान्यांचं उत्पादन करणं आणि उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचं उत्पादन करणं किंवा ह्या उत्पादनासाठी चालवली जाणारी प्रक्रिया यालाच शेती करणं असं म्हणतात. जी प्रक्रिया आपण 4 अंगाने विचारात घेऊ शकतो: मशागत करणं, पेरणी करणं, संरक्षण करणं पिकांचं आणि प्रत्यक्ष पीक हातात घेणं, या 4 प्रक्रियेलाच शेती करणं असं म्हटलं जातं. आणि आत्ता शेवटचा मुद्दा आपण जो बघितला तो म्हणजे शेतीचं महत्त्व. तर आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी शेती महत्त्वाची आहे. आपल्या देशातील बहुसंख्य लोकांच्या उपजीविकेचं साधन शेती असलेलं दिसतं. राष्ट्रीय उत्पन्न वाढीसाठी शेती सहाय्यक ठरताना दिसते. त्यानंतर वाहतूक, दळणवळण आणि बँकिंग क्षेत्राला शेती सहाय्यक ठरताना दिसते आणि औद्योगिक विकासासाठी सुद्धा शेती सहाय्यक असलेले आपल्याला दिसते. तर असे या अंगानं आपण शेतीचं महत्त्वसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजेत. यानंतर पुढचा जो प्रकार म्हणजे घटक आहे तो म्हणजे शेतीचे प्रकार, तर तो आपण पुढच्या दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यानंतर मग पिकांचे संदर्भ आहेत तर ते आपण थोडक्यात बघायचे आहेत, म्हणजे 5 मिनिटामध्येच तो भाग, कारण तो गाळलेला आहे. तर बघू आपण शेतीचे प्रकार मात्र महत्त्वाचे आहेत ते पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करू.